स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बघा, आपल्यावर जर भरपूर प्रमाणात कर्जाचा डोंगर झालेला असेल, नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, खूप प्रयत्न कष्ट करून सुद्धा तुमचं कर्ज फिटत नसेल, भरपूर प्रमाणात कर्ज झालेलं असेल आणि अशा कुठल्या तरी व्यक्तीकडून आपल्याला कर्ज घेतलं गेलेलं असेल आणि ते कर्ज खूप मनात असून सुद्धा कष्ट करून खूप प्रयत्न करून सुद्धा जर त्याचं कर्ज तुमच्याने फिटत नसेल, तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. या उपायाने भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे. तुम्हाला पण येईल. कारण की बघा, कर्ज हे आपण घरासाठी घेतलं जातं, कुठल्या तरी कामासाठी घेतलं जातं. मग ते कर्ज फिटत नाही. मग ते कर्ज फिटलं नाही की ते कर्जावर कर्ज वाढत जातं आणि त्याचा मोठा डोंगर तयार होतो. आणि मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येतात. त्यावेळेस असं वाटतं की जीवन संपून टाकावं, आपल्याला ह्या जीवनात राहायचंच नाही, आपल्याला म्हणजे आपल्याला हे कर्ज फिटत नाही म्हणून आपण मनस्ताप करत असतो. पण आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये सुद्धा लागायचं असतं. बघा, असे काहीतरी उपाय आपण देवाचे केले तर त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होतो आणि आपलं कर्ज खूप म्हणजे फिटतं. हा भरपूर जणांचा अनुभव आहे. बघा, गुरुचरित्र अध्यायातील हा अध्याय जर तुम्ही पठन केला तर तुमचं जे कर्ज आहे ते नक्कीच फिटतं, असा भरपूर जणांचा अनुभव आहे. कारण की गुरुचरित्र अध्याय हा 5वा वेद मानला गेलेला आहे आणि ह्या 5व्या वेदातलं जे काही आहे ते सगळं सत्य आहे आणि हे खरं आहे की जो कोणी व्यक्ती खूप मनोभावेने श्रद्धेने हा एक उपाय करतो, त्याचं कर्ज फिटतं म्हणजे फिटतं, हे निश्चित आहे. 101% गॅरंटी आहे. बघा, आज मी तुम्हाला सांगते की आपण कर्ज घेतलेलं असतं एखाद्या व्यक्तीकडून आणि ते कर्ज फिटत नाही, नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन होत नसेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, खूप पैशाची ताणाताण आहे, अडचण आहे, खूप प्रॉब्लेम चालू आहे घरामध्ये आणि त्यांचं निवारणच होत नसेल, तर ह्या वेळेस आपल्याला हा एक उपाय नक्कीच करायचा आहे. आज मी त्याच्याबद्दल सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. बघा, साक्षात साक्षात दत्त निवास साक्षात दत्त निवास असलेलं म्हणजे जे वृक्ष आहे ते म्हणजे औदुंब वृक्ष. या ठिकाणी दत्त महाराजांनी साधना केली होती आणि ह्या वृक्षाला अत्यंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. 21 गुणांनी परिपूर्ण असं हे वृक्ष आहे. ह्या वृक्षाचं जेवढी आपण सेवा करणार, आराधना करणार, पूजा पाठ करणार, तर त्याचं काय काय फळ आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि कर्जाचा डोंगर कसा कमी होईल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपाय सांगणार आहे. बघा, विष्णू भगवानांनी ह्या औदुंब वृक्षाला असं म्हटलं गेलं, आशीर्वाद दिलेला आहे की ह्या औदुंब वृक्षाला नेहमी 12ही महिने फळं येतील. म्हणजे या वृक्षाचे फळं कधीच समाप्त होणार नाही, या वृक्षाला 12ही महिने फळच येतील, असा आशीर्वाद विष्णू भगवानांनी दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे या झाडाची जर आपण नित्य नेमाने रोज पूजा केली तर आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होते, असं सुद्धा विष्णू भगवानांनी म्हटलेलं आहे. नंतर त्याच्यातलं तुम्हाला दुसरं सांगणार आहे. आता एखादा व्यक्ती खूप तामस आहे, खूप तापट आहे, तर जर त्या झाडाचं रोज दर्शन त्या व्यक्तीने घेतलं तर त्याचा जो तामसपणा आहे, जो हट्टीपणा आहे किंवा तो खूप उग्र आहे, त्याचा ते उग्रपणा शांत होतो, असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. नंतर ना, ह्या झाडाची नियमितपणे आपण जर ह्या झाडाची प्रदक्षिणा घातल्या, नियमितपने रोज जर ह्या झाडाच्या प्रदक्षिणा घातल्या, तर ज्यांना संतती नाही त्याला संतती सुद्धा होते, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि नंतर ना, ह्या झाडाची पूजा केल्याने, ह्या झाडाला जर आपण दिवा लावला, याची पूजा केली तर आपल्या समस्त पापांचं निवारण होतं, समस्त पाप हे समाप्त होतात आणि आपल्या मनातली जी इच्छा असते ती नक्कीच भगवंत दत्त महाराज पूर्ण करतात. कारण की साक्षात दत्त महाराजांनी तिथं हे केलेलं होतं, साधना केलेली होती. तर ह्या झाडाला अत्यंत पवित्र असं स्थान मानलं गेलेलं आहे. बघा, गुरुचरित्र अध्यायातील जर आपण 8वा अध्याय पठन केला तर आशेचे किरण आपल्याला दिसायला लागतात. आपल्या घरावर म्हणजे तुम्हाला पैशाची टेन्शन असेल, काही तुम्हाला नोकरीचं तुम्हाला यश प्राप्त होत नसेल, तुमचं प्रमोशन होत नसेल, हे सगळे जे निवारण आहे त्याचं निवारण होतं आणि आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होते, कधी ह्या गुरुचरित्र अध्यायातील 8वा अध्याय जर आपण पठन केला तर. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आपल्याला काय करायचं आहे. ज्याच्यावर खूप कर्जाचा डोंगर आहे आणि कर्जाचा डोंगर मिटत नसेल, तुमचं छोटंसं बुटीक असू द्या, ते चालत नसेल, तुमचा व्यवसाय ठप्प पडलेला असेल, तुमच्या घरामध्ये पैसे येतच नसतील, कर्ज वाढतच चाललं असेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. काय करायचा त्याच्यासाठी? याचे खूप साधे सिंपल नियम आहे, याला जास्त नियम नाही. बघा, हा उपाय तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. असं तुम्हाला 11 गुरुवारपर्यंत हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला काय करायचं, ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी औदुंब वृक्षाखाली जायचं.
औदुंबर वृक्ष बघा कुठं असतं, स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये सुद्धा औदुंबर वृक्षाचं झाड असतं. नंतर मंदिर असतं बघा, आता भरपूर ठिकाणी आपल्या महादेवांचं मंदिर असतं, त्या ठिकाणी सुद्धा औदुंबर वृक्षाचं झाड असतं. कुठं पण तुम्हाला औदुंबर वृक्ष दिसलं त्या ठिकाणी जायचं. 11 गुरुवारपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे कर्ज पूर्णपणे समाप्त होतं. हा असा भरपूर जणांचा अनुभव आहे. आता त्याच्यातलंच तुम्हाला पहिले सांगते, ज्या दिवशी तुमचा गुरुवार आहे, आता तुम्ही संकल्पयुक्त तुम्हाला पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करावा? तिथं जायचं. तिथं गेल्यानंतर दीप लावायचं, अष्टगंध लावायचा, त्या झाडाला पाणी अर्पण करायचं, प्रदक्षिणा घालायच्या. दत्त महाराजांना विनंती करायची की माझ्यावर एवढं एवढं कर्ज झालेलं आहे, ते कर्ज निवारण होऊ द्या, ते कर्ज मिटू द्या, माझ्या घरात सुख शांती नांदू द्या, माझ्या डोक्यावर जे भरपूर प्रमाणात कर्ज आहे त्याचं निवारण होऊ द्या, असं तुम्हाला दत्त महाराजांना आराधना करायची आहे. सॉरी. नंतर ना काय करायचं, त्या गुरुवारी आपण गेल्यानंतर पहिल्याच गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा असतो. पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा. संकल्प झाल्यानंतर आपल्याला तिथं सगळं धूप दीप लावायचा असतो आणि नंतर ना तिथं वाचायला बसायचं असतं. बघा त्या झाडाखाली जर तुम्ही हा अध्यायाचं पठण केलं तर तुमचं कर्ज जे आहे ते पूर्णपणे समाप्त होणार. 11 गुरुवार येण्याच्या अगोदरच तुमचं कर्ज पूर्णपणे समाप्त होऊन गेलेलं असणार. तर त्याच्यासाठी काय करायचं, पहिल्या गुरुवारी जायचं, संकल्प करायचा की मी 11 गुरुवार ही उपासना करणार, ही आराधना करणार. दत्त महाराज, माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी ही मी अपेक्षा तुमच्याकडून करते आणि माझी इच्छा पूर्णच व्हावी ही मी तुम्हाला प्रार्थना करते, असं भगवंताला आराधना करायची आहे. तिथं दीप लावायचा आणि आसन टाकायचं. आसन टाकल्यानंतर आसन का घ्यावं तुम्हाला सांगते बघा. ज्या वेळेस आपण काही आराधना करतो, पूजा पाठ करतो, देवाची पूजा करतो, त्यावेळेस आसन घ्यायचं. नाहीतर आपण जेवढे बी पुण्य केलेलं असतं, फळ आपण जेवढे बी म्हणजे आपण पुण्य केलेलं असतं, आपण पूजा पाठ केलेलं असतो, वाचन केलेलं असतं, त्याचे जेवढं फळ आहे ते जमिलेलं जातं. त्याच्यामुळेच आपल्याला आसन घेऊनच कुठलीही पूजा करायची असते. त्यामुळेच आसनच घेऊनच आपल्याला पूजा करायची असते. मग त्यामुळे आसन न्यायचं, जिथं झाड असेल तिथं जायचं आणि तिथं बसून आपल्याला गुरुचरित्र अध्यायातील 18वा अध्याय पठण करायचा आहे. 18वा अध्याय हा 11 वेळेस, दर गुरुवारच्या दिवशी 11 वेळेस 11 गुरुवारपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करायचा आहे. म्हणजे पहिल्या गुरुवाराला म्हणजे तुम्हाला 11 वेळेस तुम्हाला गुरुचरित्र अध्यायातील 18वा अध्याय पठण करायचा आहे तिथंच बसून. आणि तिथं बसून तुम्हाला पठण करायचं आहे आणि देवाजवळ प्रार्थना करायची आहे. असं तुम्हाला 11 गुरुवारपर्यंत करत जायचं आहे. बघा 11 गुरुवार होत नाही तोपर्यंत तुम्हाला खूप काहीतरी आशेचे किरण, काहीतरी मदत येते, कुठून ना कुठून मार्ग मिळतात, तुमचं कर्ज हळूहळू हळूहळू फिटत चालतं. त्याच्यामुळे आपल्याला ही आराधना करायची आहे आणि 18वा अध्याय आपल्याला त्या औदुंबर वृक्षाखाली बसूनच पठण करायचं आहे. घरी चालेल का तर नाही, दुसरे कुठंच चालणार नाही, त्या झाडाखाली बसूनच तुम्हाला त्या अध्यायाचं पठण करायचं आहे 11 वेळेस. दर गुरुवारच्या दिवशी 11 गुरुवारपर्यंत तुम्हाला ही साधना करायची आहे. ही साधना खूप मनोभावेने श्रद्धेने करा, कारण की हा जो अध्याय आहे तो अत्यंत पवित्र आहे. आणि दरवेळेस तुम्हाला गुरुचरित्र पारायण घेऊन जाणं असं नाही, दरवेळेस गुरुचरित्र पारायण घेऊन जायचं नाही. ते 18वा अध्यायाचं छोटस पुस्तक मिळतं बाजारामध्ये, ते आणायचं आहे. त्याच्यात 18वा अध्याय असतो, तो 18 अध्याय घ्यायचा. दर गुरुवारच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली जायचं आणि तिथं तो अध्याय आपल्याला 11 वेळेस पठण करायचा आहे. बघा करून बघा, खूप प्रभावशाली ही उपाय आहे. भरपूर जणांचा अनुभव आहे, तुम्हाला पण येईल. तुमचं पण कर्ज पूर्णपणे म्हणजे समाप्त होणार. कुठून ना कुठून मार्ग येतील. तुम्हाला तुमचे जे अडचण आहे, तुमचे जे प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरात जे सतत पैशाची टेन्शन आहे, चिंता आहे, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नसेल, ते सगळ्या इच्छा नक्कीच भगवंत दत्त महाराज पूर्ण करतील. बघा करून बघा आणि खूप श्रद्धे भक्तीने करा. नक्कीच तुमच्या सगळे प्रश्न समाप्त होतील. नोकरीचा प्रश्न समाप्त होईल, तुम्हाला यश प्राप्ती होईल, तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद असेल, अडचणी येत असेल तर समाप्त होतील. लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आगमन करेल आणि तुमचं घर हे सुख समृद्धीने नांदेल. त्याच्यामुळे कुठलीही आराधना करताना, प्रार्थना करताना खूप श्रद्धेने मनोभावेने करायची असते आणि खूप आत्मविश्वासाने करायची असते, तेव्हाच ती पूर्ण होत असते. कुठलीही सेवा करताना देवाला संकल्प करायचा असतो. संकल्प केल्यावरच ती जी आपली प्रार्थना असते ती देवापर्यंत पोहोचते आणि आपली मनातली इच्छा पूर्ण होते. त्यामुळे संकल्प करायचा,
बसताना आपल्याला आसनच घ्यायचं आहे. गुरुचरित्र न्यायची गरज नाही. छोटस पुस्तक तुम्हाला मिळतं, ते पुस्तक घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र अध्यायाचं पठण करायचं आहे, 18वा अध्यायाचं, आणि तुमच्या डोक्यावरचं कर्ज पूर्णपणे निरसून घ्यायचं आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.